आज आपण सुक्या जवळ्याचं आंबट करून दाखवते मी तुम्हाला. कालवण त्याला बोलतात. शेवग्याची शेंग, त्याच्यामध्ये बटाटा आणि कोकम आणि ह्या फणसाच्या भाजीमध्ये मी उकडवून घेतले. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जवळा आणि कांदा, हेही दाखवते. कांदा मी चिरून घेतलाय, चॉपर करून घेतलाय असं. ठीक आहे, असं दिसतंय. ह्याच्यातलं तेल थोडं कमी करायचं आहे मला जवळ्याला फोडणी द्यायला. दोन्ही एकत्रच करते, दोन्ही साईडला, म्हणजे एकच हात टाकायचा ना त्याच्यामध्ये, तर मग तेल जास्त आहे. तर मी ह्या एक पली तेल ते आंबट बनवणार आहे ना जवळ्याचं, त्याच्यामध्ये टाकते. आणि हे बटाटा आणि शेंग आहेत. त्याच्यासाठी कांदा टमॅटो चॉपर केला आहे. ह्याच्यासाठी फक्त कांदा टाकते. स्लो करते, गॅस गरम झाला आहे. थोडंसं टाकते अजून, ह्याच्यातच राहू देते. ह्याच्यामध्ये मी टाकते कांदा. तेल गरम झाले चांगलं. आणि मी पाण्यात घालून ठेवला होता ओला जवला, गरम पाण्याने धुतला, नंतर थंड पाणी परत घालून ठेवला. चांगला मस्त फुगलाय तो. हे गरम झालं आहे. त्याच्यामध्ये पण कांदा टाकते. दोन्ही साईडला मी दाखवते. ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकणार आहे. त्याचा गॅस स्लो ठेवते कारण ते पातळ आहे, पटकन गरम होतं. कढई जरा जाड आहे ना. असं हे बंद करते, नंतर दाखवते. पहिले हे करून घेते, नाहीतर ते तिकडे करपेल. रेसिपी दाखवणारीच वेडी म्हणाल बाई. ह्यालाच चांगलं शिजू द्या कांद्याला. नेहमीप्रमाणे आपण मीठ टाकणार. फणसात काही मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे, पण नेहमीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आगळ टाकणार आहे. त्याच्यामध्ये मी आंब्याच्या साळी टाकणार आहे. नेहमीप्रमाणे मीठ 1 चमचा आणि अर्धा टाकला. कांदा चांगला शिजवून घेऊया. आणि ह्या फणसाच्या भाजीला कांदा जास्त लागतो आणि तेल पण जास्त लागतो, म्हणून मी जरा जास्तच घातले कांदा आणि तेल. 2 कांदे आणि तेल, 2 ते 3 पळ्या तेल आहे. त्याच्यामध्ये थोडा आपण मसाला टाकूया. लाल मसाला, हळद, जरा कांदा लाल होऊ दे. भाजीचा चमचा दुसऱ्या भाजीत आहे, तो जरा छोटा घेते. ह्याच्यामध्ये मी टाकते पाव चमचा हळद. आता ह्याच्यात संपतच आले, पण धुतल्याशिवाय मी काढणार नाही. आणि 1 चमचा लाल मसाला. बाकी आम्ही हिंग वगैरे टाकत नाही, कारण की आम्हाला आवडत नाही. आणि मेन म्हणजे हिंग आमचा ह्याच्यामध्ये असतोच मसाल्यामध्ये. गॅस स्लो केला, चांगला लाल करून घेते कांदा. आणि मसाला पण कांद्यामध्ये भाजून घेते, हे नंतर करते. आणि फणसाची भाजी मी चांगली उकडले आणि तिला बारीक करून घेतले असं. हे असे आमच्या गावाकडे ना तिलकूट लावतात आणि मग खातात, किंवा हळद आणि मीठ आणि तेल, कांदा एवढ्या याच्यावरतीच भाजी करतात. पण ह्याच्यामध्ये मी आज टाकणार आहे जवळा. माझ्या पद्धतीची भाजी आहे ही. व्हेज नॉनव्हेज मिक्स आहे. हे असं जेवण मला आवडतं. आणि आगळ काढून दे मला. जवळा पण टाकते त्याच्यामध्ये.
आपल्याला आंबटला जवला तर थोडं कमीच हवं आहे, जास्त नको आहे, थोडंसंच करायचं आहे ना ते त्याच्यासाठी. हां, हे बघा मीठ तर अगोदर टाकलेलं आहे आपण. आता हे शिजेपर्यंत याच्यावर थोडा झाकण ठेवते. ह्याला इकडे बाहेरच ठेवते. ही प्लॅस्टिकची आहे, स्टीलचं झाकण ठेवते त्याच्यावरती आणि स्लो गॅसवरती होऊ दे. तवसर आपण जावळा आंबट करूया जावळ्याचा. आता याचा मी गॅस लावते. तेल आणि कांदा टाकलेलाच आहे, तो थोडा गरम झाला. आगळ नंतर टाकेन ह्याच्यामध्ये, वाटीत काढून घेते आगळ अगोदर, मग नंतर टाकणार आहे. जरा भाजी शिजली ना, 1 चम्मच आगळ आहे मोठा. आतापुरतंच करायचं आहे, म्हणजे सकाळला राहायला नाही पाहिजे. आतापुरतंच करायचं आहे ते. संध्याकाळची वेळ आहे आणि जास्तचं जेवण नाही आहे, कमी आहे. पण त्याच्यामध्ये मला हे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा खूप आवडतो. तर मी त्याच्यामध्ये लाल मसाला वगैरे टाकून चांगला कांदा परतून घेते. हळद टाकले पाव चमचा, अर्धा चमचाच मसाला टाकणार आहे कारण ते थोडं आहे. अर्धा चमचा लाल मसाला, मीठ नंतर टाकूया. भाजून घेते. त्याच्यामध्ये हे टाकून शेंगा आणि बटाटा धुवून ठेवलेलं आहे, तरी पण मी पाण्यात टाकून ठेवलंच होतं. नळाचं पाणी आलं तेव्हा मी सगळं धुवून घेतलं स्वच्छ. आणि हे कांद्याचा भांडा, तर मी ते धुवूनच घेते आणि मग त्याच्यात टाकते. कांदा पण असतो ना त्याच्यामध्ये. हां, थोडं अजून घेते. ही आमची चरव आहे, हळदी कुंकामध्ये भेटली होती ह्या आमच्या सोसायटीच्या. ती मी भरून ठेवले. मला अशी छोटी छोटी भांडी भरून ठेवायला खूप आवडतात पाण्याची. असं वाकडं झालं बघा ते हलवून. हे शिजल्याच्या नंतर आहे ना, हे जवळा टाकेन मी त्याच्यामध्ये. एवढंच करणार आहे मी. जवळा टाकते आणि आंब्याची साळा टाकेन नंतर, पण आधी हे शिजल्याच्या नंतर टाकेन. आधी शेवग्याची शेंग आणि बटाटा शिजू द्या. बघा मस्त सुगंध सुटला आहे. आता याच्यात आगळ टाकलं ना की अजून छान वाटायला लागेल. फणस आणि जवळा कळतच नाही, तो पण बारीकच आहे ना, म्हणजे कवळाच होता फणस, असा मोठा नव्हता. फणसाचे गरे नव्हते त्याच्यात, फक्त थोडंसं बारीक बारीक पाती पडतात असे आहे. पण मस्त झालं आहे, कवळं आहे. असं कवळंच करतात फक्त तेल कांद्यावरती. हे बघा किती छान झालं. सुगंध येतो म्हणून ते दिसतंय की आपण एवढासा आगळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा, नाहीतर वाटणार नाही की जवळा टाकलाय त्याच्यामध्ये, फणसाची भाजी दिसेल. का झालं? हे बघा मस्त झाली भाजी. बघा फणसाची भाजी झाली आहे आणि हे पण झालं आहे. ह्याला तर थोडं शिजलं ना ते, किंवा मग ही आंब्याची सालं पाण्यात टाकलेत ते त्याच्यात टाकेन. हात धुवून घेते स्वच्छ आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते. जवलेला हात लावले ना, आता साबण लावून धुवून घेते. तरी पण जवला त्याच्यात टाकायचं आहे, पण मीठ टाकापर्यंत धुवून घेते स्वच्छ हात. असं
मिठाशिवाय कुठल्या जेवणाला चव नाही. मीठ आणि अर्धा टाकलं आहे. तुम्हाला पण जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त करू शकता. त्याच्यामध्ये मी अर्धीच टाकली शेवग्याची शेंग, 1 बटाटा टाकला आहे. तुम्ही जास्त माणसं असतील तर 2 शेंगा घ्या, 2 बटाटे घ्या, चांगले 2 मोठे कांदे घ्या, 1 टोमॅटो घ्या त्याच्यामध्ये. आणि असं मोठ्या टोपामध्ये करा. मस्त लागतो तो सुकटवणी भात, छान लागतो खायला. दिवसाचं कसं आम्ही कोण घरी नसतो ना आणि एवढं खाणं होत नाही. सकाळी आपला डबा घेऊन गेला, नाश्ता पाणी झालं की बाहेरच्या बाहेर संध्याकाळी येतो. म्हणून आम्ही संध्याकाळचं असं जेवण करतो छानसं, सगळं एकत्र होतं जेवण. बघा ही आपली फणसाची भाजी पण झाली. जवळा टाकून त्याच्यामध्ये कोकम पण टाकला. हे बघा ही तेलाची कढई आहे ना त्याच्यामुळे ती सरकते. कारण तेलाच्या कढईमध्ये एकदा भाजी शिजवून घेतली ना मग ती पुन्हा करपत नाही आणि घासायला पण असं जोर नाही देता येत. ही लगेच स्वच्छ होते ती. एकदा आपण ते तेलामध्ये कढवून त्याच कढईमध्ये ठेवलं ना की मग भांडी खराब होतात, आपली काली होतात. झालंय आता मी गॅस बंद करते. आणि हा झाला आंबट की मग आपलं जेवण तयार. भाजी झाली. इकडच्या गॅसवरती घेते. मला तिकडे उलटं वाटतं थोडं, असं ह्या गॅसवरती घेते. झालं, शिजू दे त्याला मस्त. ह्याला शिजू दे. ह्याच्यामध्ये मी आता टाकते जवळा. धुवून घेते पण खाली खडे असतात ना, अगदी उचलून नाही टाकायचं, एकदम गाळून घ्यायचं ते. मग असं गाळून घेतलं ना की खाली खडे राहतात, माती असते त्याच्यामध्ये, बारीक कच असते, मोठे खडे नसतात, कच असते. ही बघा किती कच आहे त्याच्यामध्ये, एकदम बारीक आहे, बारीक कच आहे. ते टाकून देते एवढं. हात धुवून घेते स्वच्छ आणि चपाती करते. चपाती करायची बाकी आहे आणि हे बाकी होतं कारण ते फणस उकडायला उशीर झाला ना त्याच्यासाठी वेळ गेला. मग म्हटलं जाऊ दे आपण चपाती नंतरच करूया. हे बघा हे कसं कड येते बघा त्याला, असंच आंबट झालं पाहिजे. शेवग्याची शेंग टाकली ना सुक्या जवळ्यामध्ये तर त्याचा आंबट मस्त होतो. आंबट म्हणजे कालवण. इकडे आम्ही आगरी कोळी लोकांमध्ये राहतो ना त्याच्यामुळं ते आम्हाला आंबट हे बोलायला आवडतं मेन म्हणजे. आणि लगेच आंबटच येतो. सुक्या जवळ्याचं आंबट, ओल्या जवळ्याचं आंबट, बांगड्याचं आंबट असं आवडतं बोलायला. तसं पण सुक्या जवळ्याचं आंबट केलं आहे. शेवग्याची शेंग शिजली नाही आहे, शिजू दे. नंतर मग त्याच्यामध्ये मी आंबा टाकेल. फास्ट गॅस वरती ठेवलं तर पटापटा कढ येईल, मग स्लो गॅस करून ठेवते. आणि या साईडला मी करते चपाती. बघा आता शेवग्याची शेंग वगैरे शिजले, त्याच्यामध्ये हे टाकते मी आंब्याची साळ. आता आंब्याची साळ शिजली की मग तो सुक्या जवळ्याचा आंबट झाला. आता आपण चपाती करूया. बघितलं गॅस फास्ट असून सुद्धा पटकन होत नाही आहे. कशी वाटते माझी रेसिपी नक्की सांगा मला. लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. साधी सिंपल मी रेसिपी करते. तुम्हाला आवडलं तर मला लाईक करा, शेअर करा सगळ्यांना आणि कमेंटमधून सांगा मला. काही चूक असेल किंवा चांगलं वाईट काही असेल तर सांगा तुम्ही मला. मी तर म्हणते की लोकांना आवडत नाही माझी रेसिपी. खूप लोक बघतात पण असं लाईक शेअर कोणी करत नाही. असं दिवसाला तर भरपूर माणसं बघतात किंवा त्यांना आवडत नसेल असं मला वाटतं. पण माझे प्रयत्न चालू राहतील. एखाद्या साध्या सिंपल गरीब बाईला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझी रेसिपी कशी आहे, कसं मी जेवण करते, साधं सिंपल करते. तुम्हाला आवडतं की नाही आवडतं तेही मला सांगा. त्याच्यात काही सुधारणा करायची आहेत का तेही सांगा मला, तरी मी नक्की करेन. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.